4 जून नंतर मशाल आणि तुतारी दिसणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. पाहूया सविस्तर बातमी. मागील आठवड्यात नांदगाव येथील महायुतीच्या कार्यकर्त्या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मंत्रिपद महायुतीकडून घेत आहेत आणि प्रत्यक्षात काम मात्र तुतारीचं म्हणजे महाविकास आघाडीचंच करताय असं सांगत निशाणा साधला. यावर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकमध्ये येऊन भुजबळ गोडसे प्रकरणावर पडदा टाकत महायुतीतील सर्व घटक एकजुटीने काम करत असल्याचं सांगितलंय. पहिल्यापासून सक्रिय आहे. पहिलं काम त्यांनी सुरू केलं आणि काही समाज गैरसमज असतात, ते गैरसमज समजत नाही, काही व्यक्त तर होत राहतं. पण माननीय भुजबळ साहेबही काम करतात आहे, त्यांची सर्व टीम काम करतात आहे. पण सुहास कांदेजींनी हे सर्वात प्रथम भारती पवारांच्या कामाला सुरुवात केली आणि भुजबळ साहेबांनी सुरुवात केली, सर्वांनी सुरुवात केली. महायुतीचे आमचे सर्व नेते आता एकत्र आहे. थोडा वेळ लागतो काही गोष्टी सेटल व्हायला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीतील सर्व नेते एक दिलाने एक मताने कामाला लागले असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. यावेळी 4 जून नंतर आपल्याला मशाल आणि तुतारी दिसणार नाही असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलंय. महाविकास आघाडी तो जो फुगा होता तो फुटलेला आहे. सुप्रियाताईच जर बारामतीमध्ये पराभूत होत असतील तर मग पवार साहेबांनी जो हा फुगा तयार केला महाविकास आघाडीचा, तो निश्चितपणे 4 तारखेनंतर आपल्याला तुकडे तुकडे झालेले दिसतील. कारण पृथ्वीराज चव्हाण असे बोलले आहेत की या राज्यातले 2 पक्ष हे संपणार आहे. त्यांचं म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की मशाल आणि तुतारी हे 2 पक्ष आता 4 तारखेला दिसणार नाही राज्याच्या राजकारणामध्ये, असं दिसत आहे. यावेळी संजय राऊत यांच्याबद्दल नितेश राणे बोलतात, त्यामुळे मी काही बोलत नाही असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बोलणं टाळलंय. ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र.